संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यावर एक प्रश्न विचारला बघा. प्रश्न काय म्हणतो, 11 ते 20 दरम्यान मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यातील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल. मित्रांनो खूप सोपं आहे. आपण 11 ते 20 मधील काय करूया, 11 ते 20 मधील अगोदर ना मूळ संख्या काढूया. चला सांगा बरं, मूळ संख्या कोणते आहेत? 11, 13, 17 आणि 19. आता यांची मित्रांनो आपल्याला काय करायची, बेरीज करायची. आता मला सांगा, 11 आणि 19 किती झाले रे? 30 झाले ना. 17 आणि 13 किती झाले? 30. म्हणजे हे 30 आणि हे 30 किती झाले? टोटल 60 झाली. 60 आपली आली 11 ते 20 मधल्या मूळ संख्येची बेरीज. आता बाकी आहे संयुक्त संख्येची. मग इथं लिहू आपण संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या म्हणजे काय सर? मूळ संख्या सोडून सगळ्या संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या. मग आता 11 ते 20 मध्ये ह्या संख्या सोडून बाकी संख्या लिहून घ्या ना. मग 11 सोडून काय रे? 12 आहे, त्याच्यानंतर 14 आहे, त्यानंतर 15 आहे, त्यानंतर 16 आहे, त्यानंतर 18 आहे आणि लास्टला आपला 20 पण आहे. आता याची आपण बेरीज करून टाकूया. मग याची बेरीज करताना काय करायचं, हे बघा, हे 18 आणि हे 12 किती झाले? 18 आणि 12 परत 30 झाले. इथं हे 16 आणि 14 किती झाले? 30. म्हणजे 30 आणि 30 60 झाले. 60 आणि 20 80, 80 आणि 15 95. म्हणजे मूळ संयुक्त संख्येची बेरीज 11 ते 20 मध्ये किती आली? 95 आली. संयुक्त संख्येची बेरीज 95, मूळ संख्येची बेरीज 60. आपल्याला यामधल्या फरकास विचारले, म्हणजे 95 मधून आपण 60 काढू. 95 मधून 60 काढले किती राहिले? 35. या 35 ला आपल्या खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? मला सांगा, 2 ने 35 ला भाग जातो का? नाही जात, कारण एक स्थानी 5 आहे, म्हणजे हा पर्याय नाही. 5 ने भाग जातो का 35 ला? जातो. 7 ने भाग जातो का 35 ला? जातो. 8 ने जातो का? नाही जात. म्हणजे फक्त ब आणि क या पर्यायाने 35 ला भाग जातो. ब आणि क, जे की पर्याय क्रमांक 2.